अकोला जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत तब्बल 4,36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 21 मार्च 2024 रोजी सायंकाळी सुमारे 6:10 बाळापूर तालुक्यातील लोहारा शेतशिवार परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 17 आरोपींना रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 52 तास पत्ते, संच, 93,000 रुपये नगदी, 7 मोबाईल फोन आणि 3 मोटरसायकल यांचा समावेश आहे। या संपूर्ण कारवाईत एकूण किंमत 4,36,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच एपीआय विजय चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली। अवैध धंद्याविरोधात पोलिसांची ही मोहीम पुढेही अशी सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कायद्याच्या चौकटीत राहून समाज सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे। ज्वालादीप न्यूज करिता सुनील सावळे, अकोला।